ट्रम्प यांच्या व्यापार शुल्क लागू करण्याच्या धोरणामुळे जागतिक व्यापार युद्ध भडकलं। इतर देशांकडूनही पावलं उचलण्याची धमकी। कॅनडाने अमेरिकी वाहनांवर 25% तर चीनने 34% आयात शुल्क लावलं। भारतीय बाजार जवळपास 1000 अंकांनी कोसळला। रिलायन्स इंडस्ट्रीजला पडझडीचा सर्वात जास्त फटका। रिलायन्सचे शेअर जवळपास 4% कोसळले। जगात आर्थिक उलथापालथीची आता चिन्ह। बँक ठेवीदारांच्या संपूर्ण ठेवीवर 100% विमा सुरक्षित करा। खासदार नरेश मस्के यांची संसदेत मागणी। दिवाळखोरीत गेलेल्या बँकांच्या ठेवीदारांना 100% परतावा करा, अशी ही मागणी। चंद्रपुरातील अनिर्बंध मद्यपरवाने वाटपाची एसआयटी चौकशी होणार। 7-8 एप्रिल रोजी एसीबीचे अप्पर पोलीस आयुक्त तक्रारी ऐकून घेणार। निर्णयामुळे मद्यपरवानाधारक आणि उत्पादन शुल्क विभागात खळबळ। राज्यात अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळीचा बुलढाण्यातील 166 गावांना फटका। हिंगोलीत पपईच्या पिकांचं नुकसान तर भंडाऱ्यात वीज पडून दोघांचा मृत्यू। राज्यात कोणत्याही ठिकाणावरून ऑनलाईन पद्धतीने घरांची नोंदणी करता येणार। एक राज्य एक नोंदणी योजना 1 मे पासून लागू होणार। कोर्टाच्या आदेशानंतर 3 महिने उलटूनही डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतींवर कारवाई नाही। 7 दिवसात कारवाई न झाल्यास संबंधितांविरुद्ध याचिका दाखल करणार। याचिकाकर्ते संदीप पाटलांची माहिती। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वृद्ध दाम्पत्याच्या आत्मदहनाचा प्रयत्न। ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून घेत महिलेकडून स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न। वैयक्तिक मालकीच्या जागेत सार्वजनिक समाज मंदिराचं बांधकाम होत असल्याची या दाम्पत्याची तक्रार।